कृष्णा नदी बघतोय आपण. कृष्णेचा उगम होतो सह्याद्री. कुठे होतो? सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी. कुठे होतो? सह्याद्रीच्या महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर या ठिकाणी एकूण 5 नद्यांचा उगम होतो. किती नद्यांचा? 5. कृष्णेबरोबर वेण्णा होती, कोयना होती आणि अजून 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत, गायत्री आणि सावित्री, ज्या की कोकणात वाहतात. कुठे वाहतात? कोकणात वाहत जातात आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मात्र वेण्णा आणि कोयना या पुढे येऊन कृष्णेलाच मिळतात. कोणाला म्हणतात? कृष्णेला. म्हणजेच वेण्णा कोयना ह्या कृष्णेच्या उपनद्या आहे. एकूण 5 नद्या आहेत. 3 नद्या पूर्व वाहिनी, 2 नद्या पश्चिम वाहिनी. त्यात पहिले कृष्णेच्या या बाजूने येरळा नदी मिळते. पुढे भीमा नदी, जी की महाराष्ट्रात स्वतंत्ररित्या वाहते. महाराष्ट्रात ती काय होते? स्वतंत्र वाहते. मात्र पुढे जाऊन कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यात कुरगुट्टी या ठिकाणी कृष्णेला जाऊन मिळते. कोणाला जाऊन मिळते? कृष्णेला. म्हणजे भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. पण महाराष्ट्रात ती आपल्याला एक प्रमुख नदी असल्यामुळे महाराष्ट्रात ती स्वतंत्ररित्या बघावी लागते. बरोबर आहे. पुढे श्रीशैलम या ठिकाणी मुशी नदीवरून मिळते. आता श्रीशैलम नावाचं धरण पण, नागार्जुन पुढे धरण. बरोबर आहे. आणि उजव्या बाजूच्या नद्या, आता उजव्या बाजूला आहे वेण्णा, कोयना, वारणा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. आता कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या 5ही नद्या पंचगंगेच्या उपनद्या आहेत. कोणाच्या? पंचगंगा. त्या 5 नद्यांच्या संगमालाच पुढे म्हणतात पंचगंगा. आता ही पंचगंगा नदी कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं. पंचगंगा नदीला काय म्हणतात? कोल्हापूरची जीवनवाहिनी. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना नदीला ओळखलं जातं. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. पुढे वेदगंगा, दूधगंगा. पुढे या दोघी एकत्रित प्रवाहाला नाव पडतं वेदगंगाच नाव पडतं. पुढे हिरण्यकेशी, घटप्रभा. पुढे या दोघी नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला नाव पडतं घटप्रभा. पुढे मालप्रभा. पुढे तुंग आणि भद्रा या दोघी नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला म्हणतात पुढे तुंगभद्रा. आता या नद्यांवर काही धरण आहेत. हे 2 धरण, हे जे कृष्णा नदीवर कान्हेर धरण, हे वेण्णा नदीवर आणि कोयना नदीवर असलेलं कोयना धरण, ज्या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं. काय म्हणून ओळखतात? भाग्यलक्ष्मी. कोयना नदीला भाग्यलक्ष्मी म्हणून म्हणतात. या धरणाचं नाव काय जलाशयाचं? शिवाजी सागर. या जलाशयाला म्हणतात शिवाजी सागर. पुढे वारणा नदीवर चांदोली धरण. कोणतं धरण आहे? चांदोली. पुढे ही कोयना नदी कराड प्रीती संगम या ठिकाणी संगम होतो. कराड या ठिकाणी संगम होतो. त्या संगमाला नाव पडलेलं आहे प्रीती संगम. पुढे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्यांवर भोगावती नदीवर एक महत्वाचं धरण आहे. काय नाव आहे धरणाचं? राधानगरी. त्याला जलाशयाला काय म्हणतात? लक्ष्मी सागर. कोणता सागर? लक्ष्मी सागर म्हणतात. लक्ष्मी सागर. पुढे कळंबवाडी धरण. कुठल्या नदीवर? वेदगंगा नदीवर. पुढे आटमाटी धरण कृष्णा नदीवरच आहे. पुढे इथे श्रीशैलम नावाचं धरण. कोणतं? श्रीशैलम. या मुशी नदीचा बी संगम श्रीशैलम या ठिकाणीच होतो. आणि पुढे लास्टला काय आहे? नागार्जुन धरण. आपल्याला हे धरण महत्वाचे. पुढे येरळा नदीवर येरळवाडी धरण. कळले? पुढे पंचगंगा नदीचा संगम पण कुठे होतो? नरसोबाची वाडी. बरोबर आहे. भीमा नदीचा संगम कुठे होतो? कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यात कुरगुट्टी या ठिकाणी. समजले? या पद्धतीने कृष्णा नदी एवढं जरी केलं तरी कृष्णा नदी याच्या पलीकडे काही नाही. कळले?